या व्हिडिओत मी एक आयब्रो पेन्सिलचा रिव्ह्यू देणार आहे. मी जवळपास 1 वर्ष किंवा 6 महिने झाले ही आयब्रो पेन्सिल वापरत असेल. मला कशी वाटली, ती परवडण्याजोगी वगैरे आहे का, याबद्दल आपण बोलणार आहोत. तर जी आयब्रो पेन्सिलबद्दल मी बोलणार आहे तिचं नाव आहे इट्यूड हाऊस ड्रॉइंग आयब्रो पेन्सिल. इट्यूड हाऊस ड्रॉइंग आयब्रो पेन्सिल ही खूप फेमस आहे आणि नायकावर जर तुम्ही आयब्रो पेन्सिल सर्च केलं तर बऱ्याच वेळा ही वरती येते, कारण अफोर्डेबल आहे. ह्याच्यावर किंमत आहे ₹260. ही आयब्रो पेन्सिल बऱ्याच वेळा सेलवर जाते. 30%, 40% पर्यंत ऑफ कायम असते नायकावर. आणि मला वाटतं मिंत्रावर पण सेलला जात असेल. तर मी यातलं शेड कोणती घेतली, मी यातली शेड घेतली आहे 02 ग्रे ब्राऊन. खरं तर मला डार्क ब्राऊन घ्यायची होती. यावेळेस विचार केला जरा वेगळी शेड घेऊन बघू, कारण मी नेहमी डार्क ब्राऊन आयब्रो पेन्सिल वापरते आणि त्याच्यामुळे आयब्रो एकदम बॉक्सी दिसतात. म्हणून म्हटलं ह्यावेळेस आपण वेगळी शेड घेऊन बघू. जर चांगली दिसली तर पुन्हा पुन्हा घेता येणार. चुकून जर मी इकडं पाहिलं तर इकडं स्क्रीन आहे त्याच्यामुळं, आणि मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळं मी कधी कधी स्क्रीनकडं बघू शकते, तर ते लक्षात असू द्या. अशी आहे, रेग्युलर क्लोजर आहे मेन, आणि हे असं त्रिकोणी आहे म्हणजे त्या. आणि दिसलं का? मी आता आयब्रोजना कोणतंही प्रॉडक्ट लावलेलं नाही आहे. मी फक्त लिपस्टिक लावलेली आहे. त्याच्यामुळं बिना मेकअपची ही आयब्रो पेन्सिल कशी दिसते तुम्हाला ह्या व्हिडिओत समजून जाईल. आणि आयब्रो करताना नेहमी काय करायचं, सुरुवातीला इथं थोडंच हे करायचं, इथं थोडंसंच फिलअप करायचं. आणि इकडं जिकडं ज्या बाजूला साधा माझ्या ह्या बाजूला आयब्रो जरा विरळ आहेत, तर मग इकडं मी जरा जास्त फिलअप करते. आणि सुरुवातीला फक्त थोडंसं लाईटली करायचं. म्हणजे ते एकदम इथं जर तुम्ही जास्त एकदम भरलं तर ते काळा बॉक्स अशी रेष मारल्यासारखी दिसणार, की जे व्यवस्थित दिसत नाही, नॅचरल दिसत नाही, ते एकदम आर्टिफिशियल दिसतं. आणि असं वाटतं 2 स्केच पेननी रेषा मारल्यात. की जे आपल्याला नको आहे तसा लुक आपल्याला नको आहे. आपल्याला केसच दिसले पाहिजेत आयब्रोचे, पण जे विरळ आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे बरे दिसले. म्हणजे जिथं विरळ आहे, जिथं मोकळ्या जागा वाटतायत त्या भरल्या जाव्यात, याच्यासाठी आपण आयब्रो पेन्सिल वापरते. आपल्याला काही दुसरी व्यक्ती दिसायचं नाही आहे. आणि ज्याच्या ऑलरेडीच खूप डार्क आहेत त्यांनी एकदम थोडंसं आयब्रो पेन्सिल वापरलं, किंवा त्यांच्यासाठी आयब्रोजेल हा चांगला प्रॉडक्ट आहे. आयब्रोजेल वापरलं तरी चालेल. आता माझ्या बाजूबाजूला थोड्याशा विरळ वाटतात मला, म्हणून मी हे वापरते. आता ह्या बाजूला बघायचं, मी असं थोडे थोडे छोटे छोटे स्ट्रोक मारते. आणि बऱ्याच वेळा काय करायचं, अशी स्ट्रोक मारायचे जेणेकरून ते नॅचरल केस वाटणार. असं असं डायरेक्ट अशी लाईन नाही वाढायची. फरक जाणवायला लागला असेल. आणि आता ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपली मागची बाजू आणि ह्या स्पुलीनी व्यवस्थित विंचरून घ्यायचंय. आधीचा आणि यात तुम्हाला फरक जाणवत असेल की बदल आहे. आणि खूप जास्त काळा रंग नाही आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी माझ्या केसाच्या रंगांना मिळता जुळत आहे. आणि मला तरी आवडला. जर अशा प्रकारचा स्किन टोन किंवा ह्याच्यापेक्षा जर लाईट स्किन टोन असेल ना, तर मला वाटतं ही पेन्सिल अजून चांगली दिसेल. पुढच्या वेळेस मी यातली डार्क ब्राऊन शेडसुद्धा घेऊन बघेन ही संपल्यावर, कारण ह्या गोष्टी लवकर संपत नाही. जो कधी कधी तर एक्सपायरी डेट नंतरही त्या उरलेल्या असतात, त्याच्यामुळे मी शक्यतो एक्सपायर झाल्यावर हे घेते. हे काय सारखं लागत नाही आणि हे कायम सेलवर जातं. त्याच्यामुळे फुल किमतीत 260ला घ्यायची काही गरज नाही आहे. 200च्या आत जेव्हा जाईल तेव्हाच घ्या. मिंत्रावर असतं, नायकावर असतं, मला वाटतं ॲमेझॉनवर पण हा प्रॉडक्ट उपलब्ध असू. मी तर स्वतः फक्त प्लकिंग करते. मला पातळ अशा रेषा असलेल्या आयब्रो आवडत नाहीत. ती काही एक 5-10 वर्षापूर्वी ती फॅशन होती, आता ती नाही राहिलेली. बरेच लोक एकदम पातळ थ्रेडिंग करून येतात, आयब्रोज करून येतात, पण त्याने काय होतं की नंतर जे आपले खालचे केस आहेत ते नंतर उगवत नाही. त्याच्यामुळं समजा तुमचं वय जेव्हा जास्त होईल, 40 50, नंतर मग ते खाली केसच येणार नाही. मग ते एकदम छोटी छोटी लाईन दिसेल, ते आयब्रो विरळ दिसणार, मग ते बरं नाही वाटत. त्याच्यामुळे मी तर सजेस्ट करेन की आयब्रो जितक्या जमेल तितक्या जाड ठेवा. फक्त थोडासा शेप द्यायचा. थोडे जे इकडे इकडे कुठे एक्स्ट्रा केस असतील इकडचे इथले ते काढायचे. आणि नॅचरल शेप दिसतो पण चांगला, आणि मेंटेन करायला पण इझी आहे. जर घरच्या घरी जमलं तर प्लकिंग पण करू शकता. ट्विझरनी प्लकिंग करणं तर खूप सोपं आहे. घरच्या घरी सोपंच्या सोपं आपल्याला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहिजे तसा आकार आपल्याला आपल्या आयब्रोना देता येऊ शकतो. आपला चेहरा आपल्याला माहीत असतो की आपल्याला काय सूट होईल. आणि मी पण पूर्वी थ्रेडिंग करायचे, पण मला त्रास व्हायचा. इथली त्वचा निघल्यासारखं व्हायचं, जखमा झाल्यासारखं व्हायचं, ते लाल व्हायचं. म्हटलं काय गरज आहे, ऑलरेडीच माझ्या काही खूप
अस्ताव्यस्त नाही आहेत आयब्रो. आपलं थोडंसं प्लकिंग करायचं आणि झालं. जास्त काय करावं नाही लागत. घरच्या घरी पण करतात. आयब्रो प्लकिंग कसं करायचं याचे खूप व्हिडिओ आहेत यूट्यूबला, खूप जास्त. खूप ट्युटोरियल आहेत. त्याच्यामुळे मला नाही वाटत मला ते करायची गरज आहे. सगळ्यांना माहिती आहे कसं करायचं. ट्विझर कुठं पण भेटतो, ऑनलाईन भेटतो, ऑफलाईन ब्युटी शॉपमध्ये पण भेटतं. त्याच्यामुळं ते करू शकता. आणि ही मग अशी आपली आयब्रो पेन्सिल होती. आयब्रो पेन्सिल घेताना अजून सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, तर खूप लाईट कलर घ्यायचे नाहीत. जर माझ्या सारखा स्किन टोन असेल तर, आणि ब्लॅक कलर घ्यायचा नाही. ब्लॅक कलर कधीच लावायचा नाही. डायरेक्ट ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल कधी चुकूनही कोणीही घ्यायची नाही. तुमचा कोणताही स्किन टोन असू द्या, ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल वापरायची नाही. कायम डार्क ब्राऊन किंवा लाईट ब्राऊन किंवा ॲश ब्राऊन अशा काही शेड वापरायच्या. तुमचं स्किन टोन डार्क असेल तर डार्क ब्राऊन, स्किन टोन लाईट असेल तर लाईट ब्राऊन, असं वेगवेगळ्या शेड नेहमी उपलब्ध असतात. ते बऱ्यापैकी दिवसभर आयब्रो पेन्सिल राहते, पण मला थोडी पावडरी वाटली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.